उद्याचा महाराष्ट्र परिवर्तनाचा वाटसरू न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा विषय आहे दीड दमडीच्या राजकारण्यांनो तुमचे भिकार चाळे बंद करा। आता अशी म्हणायची वेळ आलेली आहे। राजकारण्यांचे चाळे इतके भिकार येतं, तुम्ही फक्त राजकारण्यांचा अभ्यास करा। रोज दिवसभर काय चाललेलं असतं काही नाही, केवळ एकमेकांवरती चिखलफेक करणे, एकमेकांचा पक्ष फोडणे, जनतेला वेठीस धरणे, ह्याच्या पलीकडे यांचं काही चाललेलं नाही। विमानाने प्रवास करणे, इकडून तिकडं सभागृहात फिरणे आणि नको ती वक्तव्य देणे की जे समाजाच्या काहीही उपयोगाची नाहीत। म्हणजे नितेश राणे काहीतरी संजय राऊताला बोलतो, संजय राऊत काहीतरी नितेश राणेला बोलतो। म्हणजे तुमच्या अलग लक्षामध्ये राज ठाकरे म्हणले गंगेचं पाणी हेड, म्हणजे ही बोलायची पद्धत आहे का? तरी तुम्ही जर असं काय बोलणार असाल तरी त्याचा जनतेला काही फरक पडत नाही। ते म्हणतात ना वाचाळ, तर तुमची वाचाळ तर तुमच्या जवळच ठेवा। जनतेच्या आणि समाजाच्या हिताचं जे काय असेल तेवढं तुम्ही करा। आज मितीला तुम्हाला सांगतो, राजकारण्यांनी पोलीस प्रशासन वेठीस धरलेलं आहे। जनतेला लोकांना न्याय मिळत नाहीये। कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत। गुंड खुनी प्रवृत्तीचे लोक खुलेआम दहशत माजवत आहेत। न्याय व्यवस्थेवरती ह्या राजकारण्यांचा अंकुश लक्षात ठेवा। प्रशासनावरती टोटली अंकुश असा आहे की चुकीचं करण्यासाठी सगळं आहे। मुद्दा हा आहे की न्याय व्यवस्थेवरती चुकीचं करण्यासाठी अंकुश आहे। पोलिसांना सुद्धा पोलीस ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करतायत, ते सुद्धा चुकीचं करण्यासाठी करतायत। म्हणजे योग्य मार्गाला, सत्याच्या मार्गाला, जनतेला न्याय मिळवण्यासाठी हे राजकारणी काहीही करत नाहीत। जिथं कुठं अन्याय होतोय, जिथं कुठं बलात्कार होतोय, जिथं कुठं स्त्रियांचा विनयभंग होतोय, जिथं कुठं भूमाफिया, जे भूमाफिया आता प्रत्येक गावामध्ये सगळ्या लोकांच्या जमिनी खरेदी करतायत आणि लोकांच्या जमिनींवरती ताबा मिळवता येते, तिथं ह्या राजकारण्यांचे हात येतं। म्हणजे जिकडं तिकडं जेवढ्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो आहे लक्षात ठेवा, त्या ठिकाणी ह्या राजकारण्यांचे हात येतं। राजकारणी जी लोक आहेत, मुख्यमंत्र्यांपासून, आपल्याला देशाचं काही घेणं नाही, आपण आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलतोय फक्त, मुख्यमंत्र्यापासून जेवढे केवढे राजकारणी आहेत ते सगळे जनतेच्या सेवेसाठी आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। दुसरी गोष्ट, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे। तिसरी गोष्ट, तुम्ही जनतेचे नोकर येतं लक्षात ठेवा। तुम्ही लोकांच्या समस्या सोडवायसाठी तिथे गेलेला आहे आणि त्या बदल्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त मानधन दिलं जातं लक्षात ठेवा। ह्याची पण तुम्हाला जाणीव पाहिजे। त्यामुळे तुम्ही दीड दमडीचेच इथं लोकांनी जर ठरवलं तुम्हाला पायउतार करायचा असेल तर 5 वर्षाची वाट बघायची अजिबात गरज नाही। जो व्यक्ती लायकीचा नाही, त्या पदाच्या योग्यतेचा नाही, त्या पदाला मान सन्मान होईल असं वागत नसेल तर जनतेने जनाक्रोश करून, लक्षात ठेवा, संघर्ष करून त्याला त्या पदावरून खाली उतरायला पाहिजे। खूप उतरवलंच पाहिजे कसल्या परिस्थितीमध्ये। कारण का माहिती आहे का की आताच तुम्हाला सांगतो, फडणवीस काय दुश्मन नाहीये, पण फडणवीसची 100 दिवस पूर्ण झाले, 100च्या पेक्षा जास्त खून झाले, 100पेक्षा जास्त बलात्कार झाले, 100पेक्षा जास्त, 1000पेक्षा जास्त महिलांचे विनयभंग झाले लक्षात ठेवा। गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी जाळपोळ 100 ठिकाणच्या पेक्षा जास्त ठिकाणी केलेली आहे। कोयता गँगनी 100 ठिकाणी असे कोयते नाचवत थायथायट केलेला आहे लक्षात ठेवा। ह्या भूमाफियांनी हजारो शेतकऱ्यांच्या जमीन 100 दिवसामध्ये, तुम्हाला सांगतोय मी, हजारो गरिबांच्या जमिनी लाटतायत सारख्या लक्षात ठेवा। आणि जे राजकारणी आहेत त्यांनी सगळ्या न्यायव्यवस्थेवरती दडपण ठेवलेलं आहे। पोलीस प्रशासनावरती दडपण ठेवलेलं आहे। जे शासकीय हे असतात, कर्मचारी असतात, त्यांच्यावरती राजकारण्यांचा अंकुश आहे। अंकुश कशासाठी आहे? फक्त वाईट करण्यासाठी, चांगलं करण्यासाठी अजिबात नाही। शक्तीपीठ महामार्ग होणार आहे आणि शक्तीपीठ महामार्गाला जर स्थानिक जनतेचा जर विरोध असेल, कारण शक्तीपीठ महामार्गामध्ये हजारो शेतकरी भूमिहीन होणार आहेत आणि त्यांच्या प्रपंचाचं काय, त्यांच्या मुलाबाळांचं काय,
ज्या जमिनींनी त्या शेतकऱ्यांच्या हजारो पिढ्या जगवल्या, काय त्या जमिनी तुम्ही घेणार आणि तिथं शक्तीपीठ मार्ग करणार आहेत, तर त्यांचा जो आक्रोश चाललेला आहे, त्यांच्या पुढे गंभीर प्रश्न पडलेला आहे, त्यांचे वंश संपण्याची वेळ आलेली आहे, लक्षात ठेवा. आणि अशा ठिकाणी जनतेच्या समस्या सोडवायच्या होतं. जनतेला जे वाटतंय ते पाहिजे. जर राजकारण्यांना काय पाहिजे, तर राजकारण्यांना जे पाहिजे ते जनतेला अजिबात नको. हे राजकारण्यांनी कायम लक्षात ठेवलं पाहिजे. राजकारणी हे जनतेचे नोकर असतात आणि जनता त्यासाठी त्याच्या बदल्यात त्यांना सगळ्यात जास्त मानधन देत असते. हे राजकारण्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. कुठलंही प्रशासन असू द्या, न्याय व्यवस्था सुद्धा ही जनतेच्या पैशातून चालते. पोलीस प्रशासन जनतेच्या पैशातून चालते, लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे शासन आणि प्रशासन ह्या दोन्हीही गोष्टी जनतेच्या पैशातून. जनतानी मीठ जरी खरेदी केलं तरी त्याच्या टॅक्समधून त्यांचे पगार होत असतात, हे लक्षात ठेवा. राजकारण्यांना सुद्धा लक्षात ठेवा. राजकारणी म्हणजे काय, तुम्ही राज्यकर्ते माहिती काय, लोकांचं दारांवरती बुलडोजर फिरवायचं ठरवलेलं आहे काय. त्यामुळं राजकारण्या ह्या दीड दमडीच्या राजकारण्यांनी ज्यांना जनतेने निवडून दिलं आलं आहे आणि जनताच ठरवते की त्याला तिथं पदावर ठेवायचं का नाही, त्यासाठी 5-5 वर्षाची वाट बघायची गरज नाही. जर अन्याय अत्याचार हे राजकारणी करतायत हे डोळ्यांना दिसत असताना सुद्धा जनतेने सुद्धा डोळे झाक न करता त्याच्या विरुद्ध. आता हे माणिकराव कोकाटे, म्हणजे माणिकराव कोकाटे हा अत्यंत भ्रष्टाचारी माणूस आहे आणि त्याचा भ्रष्टाचार त्याच्या ठिकाणी त्याला जर त्याच्या पदावरून कमी केलं तर तिथं निवडणूक लागेल आणि निवडणुकीचा खर्च लोकांवरच्या माथ्यावरती पडायला नको म्हणून साठी त्याला तसंच 5 वर्ष जर पदावर ठेवायचा असेल तर इतका निर्लज्ज आणि मूर्ख निर्णय या न्यायालयाने दिला असेल. ह्याच्यापेक्षा बावळट हा जो निर्णय दिलाय हा सुद्धा हे फडणवीस हे मूर्ख राजकारणी त्याच्यावरचे हस्तक्षेप घेऊन दिलेला आहे. न्याय व्यवस्थेने सुद्धा चोख न्याय द्यायला शिकलं पाहिजे, ना की कुठल्या हे आमदार खासदार मंत्र्यांच्या दबावाखाली कुठलाही न्याय द्यायला पाहिजे. आज मितीला हजारो कमी पैसे असलेले लोक, गरीब लोक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांना न्याय मिळत नाही. तुकडाबंदीचं केल्यामुळे लक्षात ठेवा कित्येक लोकांनी अर्धा गुंठा, 1-1 गुंठा किंवा 1.5-1.5, 2-2 गुंठे जागा घरासाठी घेतलेली ती त्यांच्या नावावरती नाहीये. बरोबर आहे. ज्या शेतमालकांनी त्या जागेचे पैसे घेतलेत आणि ह्या लोकांच्या तिथं वस्त्या उभ्या राहिलेल्या आहेत, तर आज मितीला तो शेतकरी ती जागा परस्पर भूमाफियाला विकत आहे आणि तो भूमाफिया गुंडगिरी करून ज्यांनी हे अर्धा 1 गुंठा आपल्या राहण्याची व्यवस्था केलेली आहे त्या जागेवरती कब्जा करतोय, त्यांची घरं तोडतोय, त्यांना तिथून हाकलून लावतोय. हे कशाचं होतं की गरिबांचं वाटोळच करायचं ठरवलेलं आहे का. त्याच्यामुळं सरकारने सुद्धा, सरकार नाहीच आहे, सरकार हे जनतेचं असतं, लक्षात ठेवा. राजकारण्यांनी नको तिथं हस्तक्षेप करू नये. जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत आणि जनतेच्या हिताचा निर्णय ह्या जनतेला विचारूनच घ्यावा. परस्पर कुठलाही निर्णय घेऊ नये. आज मितीला शक्तीपीठ महामार्ग असू द्या, समृद्धी महामार्ग तर बावळटपणाचा कळसच आहे. आता ती 1 नंबर प्लेट आलेली आहे. 19 पासून 25 चालू आहे. किती गाड्या चोरीला गेल्या आणि किती सापडल्या असतील तुम्ही विचार करा. पण जनतेकडून 1200-1500 रुपये एका नंबर प्लेटचे काढायचे, एका गाडीच्या नंबर प्लेटचा तुम्ही विचार करा. कित्येक लाख करोडो गाड्या येत आहेत आणि तेवढ्या गाड्यांचे पैसे सरकार स्वतःच्या खिशात, सरकार नाही, ही लोक राजकारणी स्वतःच्या खिशामध्ये घालणार आहेत, लक्षात ठेवा. फार मोठा फ्रॉड होतोय, जनतेच्या डोळ्यासमोर होतोय, जनतेच्या पैशाचा होतोय, लक्षात ठेवा. मग तुम्ही जनतेच्या पैशातून जनतेला फुकट देऊन टाका ना. ह्या ज्या नंबर प्लेट ज्या आहेत ना त्या तुम्ही जनतेला फुकट द्यायला पाहिजेत, पण तुम्ही जनतेला फुकट देताय का, नाही देत. मग 100-150 रुपयाची नंबर प्लेट तुम्ही 1000-1500 एकत असाल आणि एवढी मोठी धुळफेक जनतेच्या डोळ्यात टाकत असाल तर तुमच्यासारखे मूर्ख राजकारणी तुम्हीच आहे, लक्षात ठेवा. जनतेला हे सगळं कळून चुकलेलं आहे तरी सुद्धा जनता त्याच्यामध्ये का इंटरेस्ट घेत नाही याचं कारण समजून ठेवा की ही गरीब बिचारी जनता, कुणीही हाना मारा ठोका त्यांना काही फरक पडत नाही. अन्याय विरुद्ध लढण्याची ताकद जनतेमध्ये जागृत नाहीये, लक्षात ठेवा. अन्याय काय हेच कळा ना त्यांना वाटतंय मार खाणं सगळं चांगलं आहे, चिपून खा, सगळं खा,
आणि देवाच्या भरोशावरती ठेवा. देवावरती भरोसा ठेवलाच पाहिजे, पण जिथं मानवी हस्तक्षेप आहे अशा ठिकाणी ठेवायला नाही पाहिजे. म्हणून दीड दमडीच्या राजकारण्यांनी जनतेची पिळवणूक करायचं थांबवून जनतेच्या समस्या सोडवायला पाहिजे. कारण का माहितीये का की जनतेच्या समस्या सोडवण्यासाठीच तुम्हाला निवडून दिलेला आहे. मात्र तुम्ही तुमच्याचा खेळ खंडोबा चाललेला आहे. आज मी तिला यशवंतराव चव्हाणांनंतर महाराष्ट्राला नेतृत्व मिळालेलं नाही. ही दुर्दैव आहे महाराष्ट्राचा. हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतात. म्हणजे काय सांगू तुम्हाला आता, काय यांना काय करायचं तर. पण एवढंच तुम्हाला सांगतो, जेवढे केवढे राजकारणी आहेत त्यांची तेवढी योग्यता नाही. ते अक्षरशः तुम्हाला सांगतो गल्लीबोळातले गुंड आहेत. त्याचमुळं त्यांची प्रवृत्ती, वृत्ती आणि त्यांचं वागणं, बोलणं हे सगळं त्या लायकीचं आहे. त्याच्यामध्ये कुठलाही सुज्ञानपणा नाही.